खरं तर आपण सगळ्यांनीच कधीतरी आपलं मन आपणच जपायला हवं, आपल्या मनाचा आपणच विचार करायला हवा. प्रत्येक वेळी मला किंवा माझ्या मनाला इतर जपतील, इतर काळजी घेतील अशी अपेक्षाच काय करायची. कारण आयुष्याच्या प्रवासात आपण इतरांसाठी जगत असतो किंवा आपण सगळ्यांसाठी सगळं अगदी आपलेपणानं करत असतो आणि आपणच फक्त करत असतो, हेही एक सत्य आहे. आणि हे सत्य खरं तर आपल्याला फार उशिरा लक्षात येतं. खरं तर दुःख होतं, पण तरी सुद्धा हा आयुष्याचा प्रवास आहे आणि या प्रवासात अनेक लोक येणार, अनेक नाती जुळणार आणि काळाबरोबर परिस्थितीनुसार अनेक नाती दूर होणार, अनेक माणसं दूर होणार. पण माणसं दूर झाली, नाती तुटली म्हणून आपण स्वतःची साथ सोडायची का, हा मोठा प्रश्न आहे. तर अशा वेळी आपण स्वतःबरोबरचं नातं टिकवून ठेवणं जास्त महत्वाचं आहे. कारण आपलं स्वतःबरोबरचं नातं आपल्याला कायमस्वरूपी साथ देणारं असतं. खरं तर आयुष्यात आपण इतरांसाठी जगत असताना थोडंसं स्वतःसाठी जगणं महत्वाचं आहे. इतरांसाठी काहीही करत असताना स्वतःचा विचार होणं महत्वाचं आहे, स्वतःसाठी वेळ देणं महत्वाचं आहे. आयुष्यात हे सगळं करत असताना अनेक दुःख, अनेक वेदना अशा असतात की त्यांना शब्द नसतात आणि त्यांना अंतही नसतो. त्या कायम मनातच राहतात आणि त्या मनालाच समजतात. मन थकलं तर इतरांपासून वेगळं होण्यापेक्षा स्वतःच्या अपेक्षांपासून थोडंसं वेगळं व्हावं आणि थोडा विचार करावा, पुन्हा या प्रवाहात यावं आणि मग स्वतःचं मन जपणं, स्वतःला थोडासा वेळ देणं, स्वतःचं स्वतःशी बोलणं, या गोष्टी मात्र जरूर कराव्यात. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्यावी, स्वतःचा आधार बनावं, साथीदार बनावं आणि स्वतःच्या आनंदाचा मार्ग निवडावा, जेणेकरून पुढचा मार्ग आपला सुकर होईल, आनंददायी होईल आणि जीवन खऱ्या अर्थानं सुंदर होईल. बरोबर ना? तुम्हाला जर हे पटत असेल तर नक्कीच काव्यमोतीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.